प्लॅनिंग फॉर फर्स्ट अटेम्प्टसाठी तुमच्याकडे दिवस किती आहेत? फेब्रुवारीचे 2, 31 आणि हे 10, म्हणजे जर आपण पाहिलं तर 43 आहेत. 43 मधून आपल्याला जिओग्राफी आणि IT चे पेपरचे किंवा CS चे दिवस जर मायनस केले तर 37 डेज आहेत. ह्या 37 डेज मध्ये तुम्हाला 5 संडे येणार आहेत आणि जर पाहिलं तर बाकी 32 तुमचे रेग्युलर डेज आहेत. इथे तुम्हाला काय करायचंय? 12चा स्टडी करायचा आहे आणि इथे जर पाहिलं तर तुम्हाला 11चा स्टडी करायचा आहे. सिलेबस पूर्ण तुम्हाला जो कंप्लीट करायचा आहे. आता गंमत अशी आहे का हे 32 दिवस पण आपल्याला पूर्ण मिळणार नाहीये का? कारण तुमचा जो सिलेबस साधारण कंप्लीट झाला पाहिजे तो 5 एप्रिल पर्यंत तरी झालाच पाहिजे. जर तो 5 एप्रिल पर्यंत झाला, कारण तुमचा जो पेपर फर्स्ट अटेम्प्ट आपण धरणार आहे तो साधारण किती 11 एप्रिलला. आलं लक्षात? म्हणजे 11 एप्रिलला जर तुमचा पेपर असेल तर साधारण 5 ला जर तुमचा सिलेबस संपला तर 6, ओके, 7, 8, 9 आणि 10 अशा ह्या 5 दिवसांमध्ये तुम्ही 5 मॉक टेस्ट देऊ शकता 200-200 मार्काच्या, किंवा 10ही देऊ शकता दिवसाला 2. मग आता ह्या टेस्ट देत असताना तुम्हाला काय करायचंय? म्हणजे ह्या टेस्ट देत असताना 3 तास पेपरला टायमिंग लावून पेपर द्यायचा आहे. तो पेपर झाल्यानंतर तो चेक करायचा आहे, स्वतःच करायचा आहे, लगेच त्याचं एनालिसिस करायचं. त्यानंतर ब्रेक घ्यायचा आहे, परत एक पेपर द्यायचा आहे, परत त्याला एनालिसिस करायचं. असे दिवसाला तुम्ही 200 मार्काचे पेपर देऊ शकता. म्हणजे ह्या 5 दिवसांमध्ये तुम्ही 10 मॉक टेस्ट देऊ शकता, हे लक्षात ठेवा. आणि एक दिली तर त्या पास होतील. 5 मॉक टेस्ट तुमच्या होऊ शकतात. म्हणजे साधारण परत जर आपण 10 एप्रिल पर्यंत, म्हणजे हे जे 32 दिवस आहेत याच्यातूनही तुम्हाला परत 5 दिवस काय करायचे? मायनस करायचे. म्हणजे साधारण जर तुम्ही इथं पाहिलं तर 27 डेजच तुमच्याकडं आहेत अभ्यास करण्यासाठी. लक्षात आलं का?